श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मी आज निघालो आहे लालबागला. एक मित्र आहे माझ्यासोबत. तर आत्ता आम्ही जवळपास 9-9:30पर्यंत निघू आणि बघू आता बाप्पाचं दर्शन होतं आहे का आणि किती गर्दी आहे तिकडे ते पाहायला मिळेलच. परवा मी गावी जाणार आहे, तर म्हटलं लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला आज योग आला आहे, तर म्हटलं जाऊ. तर मित्र सहज बोलला की येतोयस का, कुठलाही विचार न करता मी त्याला लगेच होकार दिला आणि म्हटलं जाऊया, बाप्पाचं दर्शन घेऊया. वेळ न वाया घालवता लवकरात लवकर निघतो इथून आता. आणि व्हिडिओ तुम्ही असंच पाहत राहा पुढे आणि बाप्पाचं दर्शन तुम्हाला देखील ह्या व्हिडिओच्या मार्फत करता येईल. तर चला मग. मंडळी, आज आहे पहिला दिवस आणि आम्हाला वाटलं पहिल्या दिवशी एवढी काय आपल्याला गर्दी पाहायला मिळणार नाही, पण काय यार, भरपूरच गर्दी आहे. सगळी ही पब्लिक चालले लालबागलाच. तर चला पाहूया आता आपण आपल्याला कधी आणि किती वेळ लागतो आहे दर्शनाला. हे दोन माझे मित्र आहेत, आम्ही तिघंजणं चाललो आहे आणि बघा यार किती गर्दी आहे. आणि समोरच आपल्याला दिसतं आहे हे मुंबईच्या राजाचं महाद्वार. मुंबईच्या राजाचं देखील दर्शन घ्यायचा प्रयत्न करू जर वेळ भेटलाच तर. जवळपास तासभर रांगेत उभं राहून शेवटी बाप्पाचं दर्शन झालं. खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे इथे. तुम्ही पाहताय हा समोर चिंच पोकळीचा चिंतामणी मन भरून डोळ्यात साठवलं हे बाप्पाचं स्वरूप आणि निघालो राजाच्या राजनगरीकडे आणि थेट पोहोचलो राजाच्या महाद्वाराजवळ. पण मागून येणाऱ्या गर्दीने मात्र आम्हाला राजाच्या दर्शनाच्या रांगेत पोहोचवलं. रांग बरीचशी लांब पोहोचली होती. मित्र म्हणाला जवळपास 3 ते 3.5 तास तरी लागतील दर्शनाला. म्हटलं 3 तास काय, 6 तास लागले तरी चालेल, पण दर्शन घेतल्याशिवाय मात्र जायचं नाही. रांगेत असणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर मात्र जो जोश होता तो काही औरच. लहान मुलं देखील लाडक्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभी होती. त्यांच्या देखील चेहऱ्यावर तोच उत्साह दिसत होता. जवळपास 3 तास झाले. आत्ता आम्ही प्रवेश केला झिगझॅग लाईनमध्ये आणि इथे लाईन थोडी मोकळी होती, तर आम्ही धावत पळत पुढे गेलो आणि थोड्याच वेळात बाप्पा आपल्या डोळ्यासमोर दिसणार होता.
पार्वती पटे फायनली राजा समोर होता आणि मला आपसूक तुकाराम महाराजांचा अभंग आठवला. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मन भरून राजाचं दर्शन घेतलं, राजाचं स्वरूप डोळ्यात आणि हृदयात साठवलं आणि निघालो. एवढ्या सगळ्या पराकाष्ठेनंतर जे काही मिळालं ते शब्दात नाही वरू शकत. जाता जाता तेजुकायच्या राजाचं देखील दर्शन घेतलं. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय.